मार्च 2024 चालू आहे. हो जवळपास 6-7 महिने झाले तुमच्याकडे आहे. हो 7-8 महिने होत आले. 7-8 महिने. किती मैदानात गुलाल केलाय ते? जवळ म्हणजे समजा हं. मैदान आतापर्यंत झाले असते म्हणजे 10 मैदानात पळा गेला की 7 मैदानात गुलाल आहेच आता फिक्सच आहे. सगळं 2-3 fix आहे. मैदान चुकून म्हणजे नियोजन नसेल किंवा चुकून प्रॉब्लेम झाला तर मार खाल्ला. हां. असं आता सुंदरला तुम्ही कुठं बघितलं? सुंदरला का आपण इथंच वडकीतच आणलं होतं आपण पळवायला त्याला. आपणच आणलेला त्यावेळेसच पाहिलं होता. त्यावेळेसच चाललं होतं बैल आणायचं. हं. पण ते काय बैल हे नव्हतं झालं प्रेमापोटी त्यांनी आपल्याकडे बैल दिला पळवायला त्यावेळेस. बरं. आणि त्या सुंदरच्या उर्फ कॉकटेलच्या तिकडच्या मालकांचं नाव काय? लक्ष्मण पाटील लक्ष्मण पाटील. गाव कुठलं? गाव बोरगाव तालुका जिल्हा जळगाव जळगावचे. जळगाव. ते माणसं कशी आहेत काय? जे काय माणसं म्हणजे त्यांनी आपल्याकडे बैल दिला म्हणजे हा लई मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी किंवा आपल्यासाठी सर्वांसाठीच. बरोबर. म्हणजे त्यांनी मुलाप्रमाणे बैल सांभाळला त्यांनी आपल्याकडे हे केला हां. ते महत्वाचं होतं आपल्याला. हं. बैल इकडं देतच नव्हते म्हणजे एवढे मागणी झाली भरपूर जण मागत होते त्यांना अगोदर हं. की त्यांनी बैल म्हणजे त्यांची दावण सोडून दुसऱ्यांदा आपल्याच दावणीला बैल आला त्यांचं घरचं वासरू असल्यामुळे देत नव्हते. बरं. त्यांनी आपला विश्वास टाकला त्या पद्धतीने आपण बी त्या बैल वासराचं नाव झालं. शो कशामध्ये मोडतो? हा गावठी प्युअर गावठीमध्ये म्हणजे Pure गावठी. गावरांमध्ये. आणि तिकडं कशात पळतो? तिकडं बिनजोडच पळायचं जास्त हं. आणि ते शंकरपट असा त्यांचा शंकरपट पळायचा. मग एकंदरीत ते सरपंच असतील, पाटील साहेब असतील तिकडचे, त्यांचे चिरंजीव ही मग त्यांचं कम्युनिकेशन झालं. ते पण बरेच दिवस आपल्याकडे येत होते. हा बरेच वेळ आपल्याकडेच होते आता पण येतच जातात असा काही विषय हां. नाही. आता बघ कमी झाले द्यायचं त्यांना कमी. आता पाहिजे परफेक्ट नियोजन झाले सगळ्या गोष्टी झाल्यात बरं, त्यामुळे बरं. कमी झालं आता नियोजन. तिकडे त्यांची पण बैल आहेत का? हा त्यांचे बैल आहेत 1-2 बैल आहेत त्यांचे घरी. हम्म. आता हे तुम्हाला नाद कसा लागलाय शर्यतीचा? आता वडकी गावातच सगळ्यांनाच नाद आहे म्हणजे काय होतं वडकी गावात म्हणजे एवढे शौकीन आहेत तुम्ही म्हणजे घरोघरी शौकीन आहेत बरोबर. त्याच्यामुळे काय शौकचा विषयच नाही शेवटी वातावरण असं त्या पद्धतीने नियोजन होतं. वडकी गाव म्हटलं की बैलगाडी शर्यत आली आणि असंख्य जणांना नाद आहे. हो भरपूर शौकीन आहे. हा भरपूर शौकीन आणि मैदानं पण इथली रातचं आणि रितसर होतात. आता उद्याचं 31 तारखेचं मैदान आहे. त्याच्यानंतर 3 एप्रिलला पण मैदान आहे. दोन्ही मैदानाचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले की पारदर्शक मैदान असतात. कोण या मैदानाचा मान करेल? मैदानासंदर्भात सांगा दोन्ही पण. दोन्ही मैदानाचं नियोजन म्हणलं वडकीकरांचं मैदान पारदर्शक आणि रीतसरच होणार. हं. आणि बैलगाडी शौकीनांनी पाहिलं पण यावं आणि बैलगाडी जास्तीत जास्त बैलगाडी बैल घेऊन यावं. हं. कारण की इथं प्रत्येक सर्वसामान्याला न्याय मिळणार म्हणजे तर मिळणारच बरोबर. हे म्हणजे 100% होणार. त्यामुळे प्रत्येक ज्या बैलांवर अन्याय झाला त्यांनी 100% वडकीत येऊन मैदान खेळावी. त्यामुळे ते न्याय काय असतो ते न्याय काय असतो ते समजून जाईल त्यांना म्हणजे काय असतं पारदर्शकता. वडकीचं विशेष असं आहे की म्हणजे कोणत्या बैलगाडी मालकाला फाटी यायला लागत नाही बैल माझ्या अन्याय झालाय असं कधीच होत नाही की त्याला यायलाच लागत नाही. निकालच एवढा पारदर्शक असतो वडकेकरांचा. तुमच्याकडे कुठली जुनी बैल होऊन गेली दादा? आता घरचं आपलं सोन्या म्हणून एक बैल होता जुना. हां. त्याच्यानंतर एक चॉकलेट म्हणून हा बैल तर आता मोरगावला दिलाय गणेश पाटील तावरे त्यांच्याकडे असतो तो त्यांच्याकडनंच घेत होता परत त्यांच्याकडे दिला सांभाळायला. हा एक बैल आपला. आता एवढ्यात सलग जास्त फायनल केले सुंदरने कुठल्या महिन्यात केल्या होत्या, कुठल्या भागात केल्या होत्या? मागच्या भागात बोर भागात 2 फायनल झाल्या. खंडाळा एक झाली आता एक झाली 2 म्हणजे 3 झाले तसे 1 नंबरचे मानकरी. बोर भागात 3 वेळा. किती दिवसात? एक महिन्याभरात. महिन्याभरात. हा आता पहिरे काढताना काय अडचण येते का? काय नाही उलट पहिरे करताना नाही झालं तर अचानक पहिरा होतो चांगला होतो गाडी पळते चांगली. गाडी पण पळते हो आणि त्याची आता उंची पाहिली, शरीरयष्टी पाहिली, अजून मोठा होणार आहे तो. आता दुसरा 2 दातच आहे अजून हां. तसं म्हणलं तर 2 दात दुसरा आणि वेग पण वाढलाय दात लावल्यापासून. हो वेग पण वाढला चांगला पळतो. आता बरेच दिवस झालं मनात बऱ्याच जणांचा विषय होता की बाबा आता तुमच्यामध्ये पाटील साहेब जे आहेत आणि तुमच्यामध्ये करार झाला आहे का नक्की खरेदी झाली या संदर्भात शंका होती आणि नक्की बैल नावावरती तुमच्याही पळतो आणि त्यांच्याही दोघांच्याही नावावरती तिकडं असेल इकडं पळतो. तर नक्की काय झालेलं आहे एकंदरीत कशा पद्धतीने काय व्यवहार झालेला आहे? आमची एकंदरीत विषय का स्वतःला हे सांगायची गोष्ट नव्हती. आमच्या प्रेमापोटी म्हणजे व्यवहार आमचा झालेला आहे. तर जसं त्यांनी आपल्याकडे प्रेमापोटी बैल दिलं तर आपल्या नाव पळायचं तसं आम्ही त्यांचं नाव कायमस्वरूपी प्रेमापोटी लावणार आहे. पण आपली खरेदी झालेली आहे. कितीची झाली? आता खरेदी झाली आता आकडा तसा महाराष्ट्रातली सगळ्यात टॉप मधलीच खरेदी कारण की यांना highest म्हणजे खरेदी. आपले आदरणीय फडके साहेब त्यांनी ते मागणी केली मी टॉपचीच मागणी करणार. बरं. त्या मागणीला मान देऊनच आमचा व्यवहार झालेला आहे. तरी महाराष्ट्राला कळू द्या नक्की काय ठरलं आणि कितीची खरेदी? 71 लाखाची मागणी आहे. 71 लाखाचं आपली झालेलं आहे. खरेदी झाली. खरेदी झाली हो. मग कसा व्यवहार कसा ठरला? व्यवहार आमचा काय तर म्हणजे आमचं प्रेमापोटी सगळ्या गोष्टी झाल्यात अशा विषय. सगळ्या झाल्या. हो असं काय म्हणजे एका शब्दात व्यवहार ठरला एका शब्दात सगळ्या गोष्टी झाल्या. एवढी मोठी खरेदी केली कसं काय धजावलं या खरेदीसाठी? नाही म्हणजे बैलच तसा आहे म्हणजे बैल म्हणजे
जे सगळ्यात आता तुम्ही पाहताय की सगळेजण म्हणजे त्या जेवढे जीव लावतात प्रमाणापेक्षा म्हणजे वासरूच तसं आहे ते त्या पद्धतीचं ते तोल नाही त्याच्या कोणत्या गोष्टीत पळ पण तसा आहे, त्या स्वभाव पण तसा आहे. त्याच्यानुसार करण्यात आली. त्याच्यानुसार खरेदी कुटुंबातले तुमची आई असतील, पत्नी असेल, काय म्हणणं आलं? किंवा जे तुमचे भाऊ असतील, तुमचे सहकारी असतील, एवढा मोठा घास घेताय, काय म्हणाले? नाही खरेदी करायच्या आधी घरच्यांचं वडिलांचं सांगणं होतं की काय झालं तरी बैल आपल्या इथं पाहिजेत. कारण कसं असतं नुसतं बैल दोघांच्या नाव पळतोय हे जर बाकीच्यांना कळतं त्यांना जवळजवळ सारखे फोन जायचे तुमचं काय झाले, त्यांना पाटलांना पण काय झाले, तुमचं झाले का नाही, आता बैल द्यायचं का आम्हाला, ती मागणी त्यांना सारखी होईल. सातत्याने मागणी झाल्यामुळे त्यांनी काय असं आपलं प्रेमापोटी आमच्या सगळं सगळं लिखापोटी आमची क्लिअर झालेली आहे. काय विषय क्लिअर नाही. झाले. मग आता ह्या मुलाखतीच्या माध्यमातून जी मागणी करणार आहे त्यांना काय सांगताल तुम्ही? हा त्यांना आता आव्हानच आहे की की बाबा आमची खरेदी झालेली आहे बाबा, आता जास्त काय त्यांना त्रास देऊ नका. तसं काय असं त्यांना वाटलं फोन करून विचारा तुझे झाले का नाही काय. आता आगामी तुमच्या गावातली मैदान आहेत दोन्ही किंवा इतर ठिकाणी पण मैदान होणार आहेत. 31 तारखेचं नियोजन काय आहे? 3 तारखेचं नियोजन काय आहे? आता 31 तारखेचं नियोजन कसं आता इथं काय पल्ल्याचा थोडा विषय आहे ना, इथं 850 फूट पल्ला आहे पण मातीचं रान त्यानुसार बैलाचं नियोजन झालेलं आहे. त्यानुसार करणार तिथं पेर साहेबचं मैदान छान आहे त्यामुळे काही विषय ती दोन्ही मैदानाचं नियोजन दोन्ही मैदान छान आहेत, काही विषय नाही. काय टॉपचे पैर आहेत का कसं आहे? आता काय गावचं मैदान म्हणल्यावर पहिरे टॉपचे असणार. आणि एक विषय शेवट जाता आता त्याला आपण सगळे सुंदर सुंदर म्हणतो पण कॉकटेल पण नाव शोभतो. कॉकटेलच्या नावाबद्दल काय सांगा? आता कॉकटेलचं नावाचं काय आता आपल्या समाजाच्या प्रवीण गाठ्यांनी नामकरण केले त्यांचं त्याच्यामुळे काय विषय नाही. तिकडं सुंदर होता